औरंगजेबाच्या कबरीवरून आंदोलनावरून नागपुरात 2 गटांमध्ये राडा झाला आणि यामुळे तणाव निर्माण झालेला होता। नागपूरच्या शिवराय चौकात एका गटानं आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाविरोधात दुसऱ्या गटाच्या लोकांनीही आंदोलन सुरू केलं आणि या आंदोलनादरम्यान काही समाजकंटकांनी पोलिसांवर हल्ला केलाय। शिवाय काही वाहनांवरही दगडफेक केली आहे। शिवाय जाळपोळ करण्याचा प्रयत्नही केला। पोलिसांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी समाजकंटकांवर लाठीचार्ज केला। खबरदारी म्हणून पोलिसांनी काही लोकांनाही ताब्यात घेतलंय। पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलेलं असून परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। ही तणावपूर्ण परिस्थिती हाताळताना काही पोलीसही जखमी झाल्याची माहिती मिळतेय। औरंगजेबाच्या कबरीवरून अनेक हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत आणि याच आंदोलनादरम्यान नागपूरमध्ये काल 2 गटांमध्ये राडा झाला आणि या राड्याचं रूपांतर दगडफेकीमध्ये झालं। काही ठिकाणी जाळपोळ करण्याचाही प्रयत्न करण्यात आला आणि जी तणावपूर्ण आता तिथं शांतता निर्माण झालेली आहे, त्यामुळे नागपूरकरांनी शांतता पाळावी असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। तर नागपूरमध्ये तणाव निर्माण झालेला होता। नागपूरमध्ये संचारबंदीही लागू करण्यात आलेली आहे, त्यामुळे जी24 तासही शांततेचं आवाहन करत आहे। काल कबरीच्या आंदोलनावरून 2 गटामध्ये हा वाद झालेला होता, तणाव निर्माण झाला आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्या सोबत आहेत। अमर, काल नागपूरमध्ये जे झालं 2 गटांमध्ये जे आंदोलन सुरू होतं त्यावरून हा संपूर्ण वाद झाला। नागपूरमध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे, संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच संचारबंदी लागू झालेली आहे आणि जिथून हा तणाव सुरू झाला त्या परिसरात आपण आहोत। शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या परिसरामध्ये आपण आता आहोत आणि तिथले हे दृश्य दिसत आहे। खरं तर संचारबंदी लागू आहे, पण दैनंदिन जीवन लोकांचं सर्वसामान्यपणे सुरू झालेलं आहे। लोकांची येणं जाणं सुरू आहे, कारण की महाल हा परिसर असा आहे की तिथे अनेक व्यापारी पेठ आहे। मोठ्या प्रमाणात लोक सकाळपासून अगदी रात्री उशिरापर्यंत इथल्या परिसरामध्ये वर्दळ असते। रात्री आपण जे आता दृश्य पाहतोय ते एका बाजूला एक गट होता आणि दुसऱ्या बाजूला असे 2 गटांमध्ये लोक विभागले गेले होते। दिवसभर विविध कार्यक्रम शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथी अनुरूप जन्म जयंती होती त्यानिमित्ताने झाले होते, पण संध्याकाळनंतर हे संपूर्ण वातावरण बिघडलं। दरम्यान व्हीएचपीचं एक आंदोलन या परिसरामध्ये महालमध्ये झालं होतं, ते याच परिसरामध्ये झालं होतं आणि तिथूनच हा संपूर्ण वाद सुरू झाला। दुपारी 2च्या सुमारास हा वाद सुरू झाल्यानंतर सुरुवातीला तो पोलिसांनी कसं संयम ठेवायला सांगितलं आणि लोकांनी पण ते संयम ठेवलेला, पण संध्याकाळी वातावरण प्रचंड बिघडलं आणि मोठ्या प्रमाणात अनेक गाड्यांचं जाळपोळ झालेली आहे, अनेक गाड्यांची तोडफोड झालेली आहे, अनेक घरांवर दगडफेक झालेली आहे आणि सगळ्यात गंभीर बाब म्हणजे अनेक पोलीस कर्मचाऱ्यांवर सुद्धा हल्ले झाले आहे। आता मला जी माहिती मिळते प्राथमिक ती 20 ते 25 पोलीस कर्मचारी अग्निशमन दलाचे जवान जे आहे या संपूर्ण घडामोडीमध्ये जखमी झालेले आहे। साधारणतः 50 जणांना पोलिसांनी आतापर्यंत ताब्यात घेतले। समाजकंटक होते, त्यांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक केलेली होती। या सगळ्यांना 50 जणांना जवळपास पोलिसांनी ताब्यात घेतलंय, पण अनेक व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस अजून तपास करताना दिसत आहे आणि वेगवेगळ्या परिसरामध्ये जाऊन आता महाल परिसराला लागूनच बाजूला भालदारपुरा, गंजीपेठ, बजेरिया आणि आजूबाजूचा परिसर आहे। या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांची अजूनही कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे। संचारबंदी सध्या लागू केलेली असली तरी दैनंदिन जीवन आता सुरळीत महाल परिसरामध्ये आहे। काही भागांमध्ये मात्र अजूनही तणावाचं वातावरण आहे, तिथून अजूनही लोक बाहेर निघालेले नाही। खास करून गंजीपेठ, भालदारपुरामध्ये काल याचा इम्पॅक्ट होता, तो फार मोठा होता। ही संचारबंदी 3 झोनमध्ये नागपुरातल्या लागू करण्यात आली आणि खास करून महाल, गणेशपेठ, इतवारी, मुमिनपुरा या परिसरामधलं हे संपूर्ण इथेही संचारबंदी लागू करण्यात आली आहे। पोलिसांची तुकड्या काही तैनात करण्यात आलेल्या आहे। आता सर्वसामान्य जीवन जगताना अनेक लोक मॉर्निंग वॉकला सुद्धा निघालेले दिसून येत आहे। मोठी पोलिसांची गस्त संपूर्ण परिसरामधून कोम्बिंग ऑपरेशनद्वारे जे असामाजिक तत्व आहे, समाजकंटक आहे, त्यांना ताब्यात घेत आहे। पण यामध्ये एक गोष्ट मात्र नक्कीच झाली की आतापर्यंत सौंदर्याचं वातावरण या संपूर्ण परिसरात होतं, त्याच्यात कमालीचा तणाव आता या संपूर्ण घटनेनंतर दिसून येत आहे। कारण की दाटीवटीचा हा संपूर्ण महाल परिसर एकमेकांना घर लागून आहे, व्यापारी पेठ आहे, किंबहुना पूर्ण नागपूर शहर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात लोक येत असतात। काही महालवासी सुद्धा आहेत, त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया घेऊया, त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया। तुम्ही महालात अनेक वर्षांपासून राहतात, काल जी घटना घडली शांतता बिघडली, काय प्रतिक्रिया? असं व्हायला हवं नव्हतं,
म्हणजे कसं ते घडलं ते माहीत नाही, पण महाल हा खूप शांत भाग आहे आणि सगळेजण शांततेने राहणारे लोक आहेत, तर अशी घटना अपेक्षित नव्हती. साधारणपणे गुण्यागोविंदाने राहतात त्या सगळे उत्सव सगळेजण उत्साहाने साजरा करतात, पण कालच्या घटनेमुळे गालबोट लागली. हो, थोडंसं गालबोट लागलं, कारण महाल म्हणजे उत्सवाचाच एरिया आहे आणि सगळे धर्माचे लोक प्रेमानं राहतात इथं आणि आजपर्यंत अशी घटना घडलेली नाही. तर ही सर्वसामान्य नागरिक आहेत, त्यांची ही प्रतिक्रिया. खरं तर उत्सव मोठ्या उत्साहात या संपूर्ण परिसरामध्ये लागलं, पण कालच्या घटनेमुळे गालबोट लागल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य सुद्धा देताना दिसत आहे. आता दैनंदिन व्यवहार सुरू आहे, थोड्या वेळाने थोडी परिस्थिती कशी राहील याचा नेमका अंदाज येईल. पण आता जी माहिती जी येत आहे ती एक तर संचारबंदी लागू केलेली आहे, 40 ते 50 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि सुमारे 25 पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान हे जखमी झालेले आहेत. अमर, असं कळतंय की देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील काल या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि बावनकुळे देखील नागपूरमध्ये येणार आहेत, त्यामुळे बावनकुळे काही आढावा घेणार आहेत का, काही बैठका होणार आहेत का? खरंच काल मुंबईला या बैठकीचं सत्र झालं, कारण की ज्या पद्धतीने महाल परिसरामध्ये जो उद्रेक झाला किंवा जे जाळपोळीच्या घटना घडल्या त्यानंतर एक बैठक मुंबईला झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः आवाहन केलं, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा व्हिडिओ टाकून आवाहन केलं की शांतता राखा आणि आता थोड्याच वेळात चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात पोहोचतील, त्यानंतर बैठकी घेतील. शक्यता अशी पण आहे की ते संपूर्ण परिसरातली पाहणी सुद्धा करू शकतात. आत्ता वातावरण निवळलेलं आहे, पण नेमका कधी हे स्पष्ट नंतरच होईल. पण चंद्रशेखर बावनकुळे जे पालकमंत्री आहे ते सुद्धा थोड्याच वेळात नागपुरात पोहोचत आहे. मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके सुद्धा रात्री G24 ताशी सुद्धा बोलले होते, त्यांनी सुद्धा सांगितलं होतं, शांततेचं आव्हान केलं होतं. ते सुद्धा रात्री पोहोचलेलं, कारण की तिकडे मुंबईत अधिवेशन सुरू होतं आणि रात्री 6:30 नंतर या सगळ्या घडामोडी घडलेल्या. त्यामुळे सगळे नेते आता महाल परिसराच्या दिशेने निघले आणि इथल्या परिस्थितीचा सुद्धा आढावा घेतील आणि एकूण नेमकी कशामुळे घटना घेतली याचा आता शोध पोलीस सुद्धा घेतील. अमर, असं देखील कळतं की काही समाजकंटकांनी काल पोलिसांवर हल्ला केलेला होता, त्यामुळे त्यामध्ये किती पोलीस जखमी झालेत या संदर्भात काही माहिती मिळाली का? आणि हा जो कडक सुरक्षा आता सध्या नागपूर महाल परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते, अतिरिक्त कुमक काही बोलवण्यात आली आहे का? काल जे पोलीस आयुक्तांनी सांगितलं SRPFची एक कंपनी बोललेली होती आणि आता मी जी माहिती थोड्या वेळापूर्वी सुद्धा दिली की साधारणपणे 25 पोलीस कर्मचारी अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले. काही मोठ्या रँकचे अधिकारी सुद्धा जखमी झाले, कारण की आम्ही जेव्हा रिपोर्टिंग करत होतो तेव्हा ते जखमी अवस्थेत बाहेर पडताना अग्निशमन दलाचे जवान जे जाळपोळीच्या घटना आल्या तिथे विझवण्याचा जेव्हा प्रयत्न करत होते तेव्हा त्यांच्यावर सुद्धा हल्ले झाले, त्यांच्यावर दगडफेक झाली. काही कर्मचाऱ्यांनी आमच्यावर धारदार वस्तूंनी वार झाल्याची सुद्धा तक्रार केलेली आहे. पण एकूण सुमारे 25 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा आकडा वाढू सुद्धा शकतो आणि 50 जण, साधारणतः 50 ते 60 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. कोम्बिंग ऑपरेशन अजूनही मोठ्या परिसरामध्ये सुरू आहे, पण महालात जे तणाव सुरू झाला होता त्याचं लोण जे आहे ते भालदारपुरा समोर हंसापुरी नावाचा परिसर आहे, तिथे मोठ्या प्रमाणात त्याचे पडसाद उमटले. अनेक घरांना टार्गेट करण्यात आलंय, अनेक वाहनांना टार्गेट करण्यात आलंय आणि मोठी तोडफोड या संपूर्ण परिसरामध्ये झाल्याची माहिती आहे. अमर, मोठी तोडफोड या ठिकाणी झालेली आहे, जाळपोळ देखील झालेली आहे, त्यामुळे नुकसानी संदर्भात देखील काही माहिती समोर आली आहे का? किती मोठ्या प्रमाणामध्ये ही नुकसान झालेली आहे? मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. म्हणजे आम्ही जेव्हा रात्री फिरत होतो वेगवेगळ्या भागांमध्ये तर किमान मी 30 ते 40 गाड्या पाहिलेल्या आहे की ज्या खालती पडलेल्या आहे किंवा कारचे काचा पडलेल्या आहे. 1-2 गाड्या सुद्धा झालेल्या आहे. इथे मी एक दृश्य दाखवतोय, इथे फ्लायओव्हरचं संपूर्ण काम सुरू आहे. फ्लायओव्हरसाठी मोठ्या प्रमाणात साहित्य आणण्यात आलेलं होतं या परिसरामध्ये, त्याला सुद्धा पेटवण्याचा प्रयत्न झालेला. पोलिसांनी कुठेतरी वेळीच हस्तक्षेप करून अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून तिथे आग विझवली. पण अजून काही जी माहिती येत आहे ती हंसापुरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, अनेक गाड्यांची तोडफोड झाली आहे. काही गाड्यांमध्ये तर अक्षरशः 2 लोक उचलून दगड मारता येईल एवढे मोठे दगड मारण्यात आले. आणि जी माहिती पोलीस आयुक्तांनी सुद्धा G24 तासला दिली की केवळ इथले लोकलच नाही तर काही लोक बाहेरून सुद्धा आले होते, त्यांनी सुद्धा ही दगडफेक केली आहे. म्हणजे असामाजिक तत्व जे आहे किंवा समाजकंटक जे आहे नेमके कुठून आले याचा शोध घेणं फार गरजेचं आहे.
आता याबाबतची व्हिडिओ तपासणं सुरू आहे. नेमका ट्रिगर पॉइंट कुठे झालं? दुपारी सगळं वातावरण निवळलं होतं, त्यानंतर संध्याकाळी असं काय झालं की एकदम दोन्ही बाजू आमने सामने आला आणि एका बाजूनी मोठ्या प्रमाणात दगडफेक झालेली आहे. आणि महाल हा असा परिसर आहे, मी सांगू इच्छितो की तिथे उत्सव मोठ्या प्रमाणात, नागपूर शहरात कुठे उत्सव दिमागदार साजरा होत असेल तर तो फक्त महाल परिसरामध्ये, पण त्या परिसराला आता गालबोट लागलेला आहे. नक्कीच अमर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तरी सध्या जरी शांततापूर्ण वातावरण असलं तरी पोलिसांकडून काळजी घेतली जाते. पोलिसांकडून या ठिकाणी कडक सुरक्षा देखील ठेवण्यात आली आहे. त्यामुळे झी24 तास देखील नागपूरकरांना शांततेचं आवाहन करत. ये पूरा टारगेटेड था क्योंकि ये सुबह से जैसे चल रहा था, दोपहर में माहौल पकड़ा था, पर रात में जैसे शाम को उनकी नमाज हुई और उसके बाद जिस तरह से भीड़ आई उन्होंने की, क्योंकि सुनिश्चित इसलिए था कि उनके पास पेट्रोल बम भी थे, उन्होंने ऐसे बम भी फेंके और इसमें जलाते समय जब जल नहीं रही थी तो उसमें वो डाल के उसको जलाया है, क्योंकि इतने जल्दी जलने वाला काम नहीं था. इस तरह से किया, सब गाड़ियां फोड़े, बड़े बड़े पत्थर उनके पास थे. तर आपण बघतोय गबरीच्या आंदोलनावरून नागपूरमध्ये हा तणाव निर्माण झालेला होता. नागपूरमध्ये सध्या संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. काल झालेल्या दगडफेकीमध्ये आणि जाळपोळीमध्ये नागपूरमधील महाल परिसरामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे. पोलिसांकडून 50 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, तर काही समाजकंटकांनी पोलिसांवरही हल्ला केला आणि यामध्ये देखील काही पोलीस जखमी झालेले आहेत, त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत. नागपूरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आपल्याला पाहायला मिळते. पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील आता या परिसरामध्ये आहे. तसंच परिसरात संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे. सध्या महाल परिसरामधील परिस्थिती जरी निवळलेली असली, शांत झालेली असली तरी पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जाते. संपूर्ण परिसरात नजर ठेवली जाते. तर नागपूरमध्ये काल 2 गटांमध्ये तणाव निर्माण झालेला होता. औरंगजेबाच्या कबरीवरून आंदोलन करण्यात आलेलं होतं. एक गट आंदोलन करत होता आणि त्या आंदोलनाविरोधामध्ये दुसऱ्या गटानं आंदोलन करण्यास सुरुवात केली आणि त्यावेळेस तणाव निर्माण झाला. दगडफेक करण्यात आली, जाळपोळ करण्यात आली आणि या जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. मात्र या समाजकंटकांनी पोलिसांवरही हल्ला केला आणि यामध्ये अनेक पोलीस जखमी झालेले आहेत. तसंच या परिसरातील अनेक वाहनांची देखील तोडफोड करण्यात आलेली आहे. अनेक वाहनं जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे काल रात्रीपर्यंत नागपूरमधील महाल परिसरामध्ये तणाव निर्माण होता आणि ही परिस्थिती आता जरी निवळलेली असली, शांत झालेली असली तरी नागपूरमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आलेला आहे. पोलिसांकडून संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेवली जाते.